नमस्कार मंडळी, आम्ही आता आलो होतो गोलूला दवाखान्यात घेऊन. तर माझ्या बाळाचा आता दवाखाना केला. बघा त्याची हालत कशी झाली, डोळ्यातून पाणी येले सारखं आणि सर्दी आणि खोका प्रचंड लागलेला आहे. आताच तिला दवाखान्यातून आम्ही 4-5 दिवसाखालीच नेलं होतं. दात येलेत म्हणून तिचं शी वगैरे करत होती सारखी आणि ताप येत होती. तर तिचं इकून तिकून ताप वगैरे राहिली. तर आता सर्दी खोका लागलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला डबल यावं लागलं. पाहू शकता बघा माझं बाळ. बघा माझं बाळ सॉक्स कसं काढते पायातले. दोन्ही सॉक्स काढले माझ्या बाळानं पायातले. हा बघा फिकून पण दिले. हा फिकून पण दिले. तर आम्ही आलेला होता तर दवाखान्यात पाहू शकते. आणि आमची गोलू कसं खेळत आहे लहान लेकरं. तर ना आमचा नंबर येईपर्यंत बघा गोलू आणि गोलूचे पप्पा मस्त इथं एन्जॉय करत आहेत. तर ह्या दवाखाना ह्याच्यामुळेच मला खूप जास्त आवडतो. इथं सेपरेट लहान मुलांना खेळण्यासाठी एक सेक्शन बनवलेलं आहे. इथं रंगीबेरंगी मॅट टाकलेले आहेत आणि पाहू शकता माझे गोलू तर किती खेळत आहे. तर इथं आलं ना त्याचं तर अर्ध दुखणं माझ्या बाळाचं इथं राहिल्यावानी झालं. म्हणजे विसरून गेली ती खेळण्याच्या नादात, तेवढं खेळत होती. आणि आमच्या दोघांना पण खूप भारी वाटलं. तर आहो इथं त्याला खेळत होते. तर असं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असायला पाहिजे. म्हणजे कसं लहान मुलं रमतात, कारण का दवाखान्यात गेलं ना त्यांना अशी सोय नसते, चिडचिड करतात लेकरं, आधीच त्यांचे दुखायलेलं असतं. तर अशा प्रकारे माझ्या बाळाला रमवलं आणि नंतर आमचा नंबर आल्यानंतर आम्ही कशी ट्रीटमेंट वगैरे घेतली, काय झालं काय नाही हे बघण्यासाठी तुम्ही लॉंग व्हिडिओ पाहू शकता. इथं लिंक दिलेली आहे खाली, बघायला विसरू नका. आणि असा होता आमचा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.